मागच्या मिनी ब्लॉग मध्ये बघितलं की कशी माझ्या बाईकची चेन तुटते आणि माझी परेशानी होते, म्हणून दुसऱ्याच दिवशी आला ना ब्लॉगर साहेबाली बाईकला घेऊन सर्व्हिस सेंटरला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर बाईकची लय हालत खराब झाली आहे, माझ्या ऑटोमॅटिक क्रूज कंट्रोल लावून जात आहे, म्हणजे एक्सिलेटर एकदम हार्ड झालंय, स्विच पण खराब झालाय आणि बाईक पिकअप पण नाही घेते आणि चेन पॉकेटची तर पूर्ण बँड वाजली आहे. म्हणूनच मी घरातून निघताना आज निश्चय केला होती आज काही जरी झालं तर बाईकची सर्व्हिसिंग करायची आहे. मग आलो ना होंडा शोरूमला, तर बघतो तर काय मित्रांनो तुफान गर्दी होती इथे. म्हणूनच मी पाहुण्याला पण बोलून घेतलं मित्रांनो इथे, का कारण की माझा टाइम पास व्हायला एकटा काय करू मी इथं. आणि हा अनिकेत माझा मित्र, याच्या ताब्यात मित्रांनो सर्व्हिस सेंटर आहे बरं का, तरी देखील माझा नंबर लावत नव्हता, लवकर वेट करायला लावलं मला येणं. मग शेवटी नंबर लावला तर बघतो तर काय इकडे पाहुणं पण लागलं कामाला दुसऱ्याची गाडी सर्व्हिसिंग करायला. ओ म्हटलं इकडे आपलं बघा. मग आपली गाडी चेक केली तर अनिकेत बोलतो ब्लॉगर साहेब आले, तुम्ही उद्या या, कारण की आमच्याकडे तुमच्या बाईकचं सामानच नाही आहे, उद्या येणार आहे. मी म्हटलं वा, एवढं थांबलो आणि आता सामानच नाही आहे, काय करावं म्हटलं. तर गेलो भाऊ उद्या पुन्हा कन्नूलालला घेऊन सर्व्हिस सेंटरला. आपला खास मित्र आहे बरं का हा कन्नूलाल. आणि मग माझा पहिलाच नंबर लावला अनिकेने. आणि मग इथे मला माझ्या शाळेचा मित्र भेटतो आणि तो पण त्याची बाईक सर्व्हिसला घेऊन आलेला असतो. आपल्या शाळेचा कोणता मित्र भेटतो मित्रांनो, तो खूप छान वाटतं. मग चालू होते आपल्या बाईकची सर्व्हिसिंग. जसे जसे कामं निघत होते ना मित्रांनो, मला वाटत होतं भाई अब मोठा खर्च होगा. मी म्हटलं जाऊ दे, आपली चूक आहे, मी जर टाइमवर आणली असती बाईक सर्व्हिसला तर असं झालं नसतं. मग फायनली आपल्या बाईकची सर्व्हिस होती. मी आलतो मित्रांनो 10ला आणि चाललो 2ला. जाऊ द्या, मग बिल पे करून निघतो मित्रांनो मी घराच्या दिशेने. ओके, तर भेटू आणखी एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. अन दौल